पण शेतकऱ्याच्या तर सांगायला कधी लाजायचं नाही. असेल आपला बाप फटक्या धोत्रात, असेल आपली माय फटक्या पदरात, पण आपल्या घरात कधी भ्रष्टाचाराचा, लाचारीचा आणि कुणाच्या तळतळाटाचा पैसा आला नाही. त्यामुळे आपण शेतकऱ्याचे हे स्वाभिमानानं सांगायला घाबरायचं. आपण कोणाचं वाटमुळ करून आपली घरं भरली. बरं इमानदारीनं सांगा ना दादा, आर्मीत भरती होणारी पोरं शेतकऱ्याची का जागीरदाराची? होय का मान? शेतकऱ्याची. आज वारकरी संप्रदायात स्वतःचं तारुण्य पणाला लावून वारकरी संप्रदायाची पालखी खांद्यावर पेलवायची ताकद शेतकऱ्यांच्या पोरात का जागीरदारांच्या पोरात? सामान्य पोरं, शेतकऱ्याची पोरं. वृद्धाश्रमात मायबाप जागीरदाराचं का शेतकऱ्याचं? जागीरदाराचं. ते कुत्र्याचं नाक पुसतो, बापाचं नको वाटतं त्याला. जागीरदार आहे ना तो. वेल एज्युकेटेड, हाय क्लास. सोसायटीला खतरनाक मेंटेन केली आम्ही. जी पोरगी वरातीत नाचते ती सुशिक्षित, जी कीर्तनात नाचते ती नालायक. ज्या बाईनं अखंडितपणे संस्कार, मर्यादा, संस्कृती सांभाळून संसार केला ती 2 वर्ग कमी शिकली म्हणून लोअर क्लास, आणि जी 2 वर्ग जास्त शिकली पण चपल्या घालून चपात्या लाटती, मोठ्यांचा अनादर करते ती मात्र हाय क्लास. काय सोसायटी कोणा? विचारांचं काही घेणं देणंच नाहीये. 8-8 दिवस देवघराला आया आणले हिच्या, तरी ती मात्र वेल एज्युकेटेड. आमची माय तुळशीला पाणी घातल्याशिवाय दिवस चालू करत नाही, पण तिला परिस्थितीमुळे शिक्षण घेता आलं नाही म्हणून ती अनएज्युकेटेड. अरे एमए करता तुम्ही, मॅनेजमेंटचे क्लास करता तुम्ही, कधी आईकडे बघा स्वतःच्या. स्वतःची आई कशी संसार करते, घर सांभाळते, हे जर तुम्ही बारकाईने बघितलं तर तुम्हाला कुठल्याच मॅनेजमेंटच्या कोर्सची गरज पडणार नाही. एवढं सामर्थ्यवंत घर तुमची घरातली माय चालवते. आजही माझी माय साबण संपल्यावर फेकत नाही. जुन्या साबणाची चिपडी नव्हे साबणाला लावती का तेवढ्यात ये कांगळून. कुठं शिकणार आहे तुम्ही? कुठल्या मॅनेजमेंट कोर्स मध्ये शिकणार आहे तुम्ही? करणं विचार, काय बाप संसार करतो आपला? विचारही करत जा. पण आम्हाला ज्ञानेश्वरी गाथा या विश्वात असा एकही विषय नाही ज्याचं वर्णन ज्ञानेश्वरी आणि गाथ्यात नाही. एकही विषय. व्यवहारिक घ्या, सामाजिक घ्या, आध्यात्मिक घ्या, वैज्ञानिक घ्या, काही करा तुम्ही, काही. या बल्बचा शोध 100-125 वर्षापूर्वी कुठेतरी पाश्चिमात्य सायंटिस्टने लावला. अख्ख्या जगात त्याचं नाव माहित आहे. 750 वर्षापूर्वीचा काळ आहे. 16 वर्षाचे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, उदकाचे आवेशे प्रगटले ते जलखलकीत दिसे, तर या विजो माझी असे सलील काही. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर. पाण्याच्या प्रेशरनं वीज निर्मिती होणार. हे 16 वर्षाच्या ज्ञानेश्वर माऊलींनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. इट इज सायन्स, इट इज स्पिरिच्युअलिटी. ही आध्यात्मिकता आहे, हे मूळ आहे, विज्ञान त्याचं फळ आहे. चाचूचेडी सांडस आहे, खंडीचे पै पाणी राजहंस आहे. तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटून देऊ. आम्ही तुम्हाला सांगू खरं काय आणि खोटं काय. पण हे कलियुग आहे. चाणक्य 5000 वर्षापूर्वी सांगतात हा असा समाज आहे हे ते 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतं. खरं आहे का खोटं आहे? चुकून 5वा खरं बोलला तर 4 मिळून त्याला खोटं ठरवते. ती क्वांटिटीला किंमत आहे, क्वालिटीला नाही. उदाहरण देते. ज्ञानेश्वरीच्या कुठल्या ओळीत लिहिलं होतं दिवाळीत मोती साबण वापरायचा? कुठली ओळी आहे मला मी सांगा. गाथ्याचं कुठलं प्रमाण आहे, वेदाची कुठली ऋचा, गीतेचा कुठला श्लोक हे? तरी सुद्धा 90% महाराष्ट्र गरीबातलं गरीब घर आणि श्रीमंतातलं श्रीमंत घर मोती साबण वापरतं. बिकॉज ऑफ ऍडव्हर्टाइजमेंट, क्वांटिटी. सगळ्यांनी स्वीकारलं म्हणून आम्ही सुद्धा स्वीकारलं. सत्य असत्य विचार केला. लहानपणापासून ऐकलं कुठं घा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली. मोती स्नानाची, अभ्यंग स्नानाची नाही, मोती स्नानाची. दिवाळी त्रेतायुगापासून आहे, आत्ताची नाहीये ती. राम आगमनापासून करतो आम्ही. 12 लाख वर्षाचं त्रेतायुग आहे, 8 लाख वर्षाचं द्वापार युग आहे, आणि आता जे कलियुग आहे ना 4,32,000 वर्ष. 4,32,000 वर्ष. 5,000 4,27,000 राहिले. त्रेतायुगाचा 10,000 वर्षाचा काळ होता माणसाचा. द्वापार युग 1,000, कलियुग 100. अजून परमार्थ कमी केला ना कुंडीसारखं यायचं जायचं यायचं जायचं. करा पुढच्या पिढीसाठी तरी परमार्थ. कारण त्रेतायुगामध्ये यज्ञ करायचंय माणसं. हत्तीच्या सोनेनं तूप ओतलं जायचं, असे महायज्ञ व्हायचे. जगाला उलट टाकून 1000 वर्ष तपश्चर्या करायची माणसं. आपल्याला किती सोपं सांगितलंय हरी उच्चारणी. किती अजून संतांनी सोपं करावं. हरिमुखे तुझं पाहता काय अवघड केलं सांगा ना. असोनी जीवे वेगू काहीच अवघड नाहीये, तरी करायचं नाहीये.
विषयाकडे. संसारी सामर्थ्यवंत होतो का नाही? शेतकरी तुम्ही, शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला, काही नवल आहे? शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला, शेतकरी काटा बघायला पटकन घाई असेल तर पाण्यानं पाय स्वच्छ करतो का? शेतकरी काटा कसा बघतो? लाजे नका सगळे थुकाच लाग. इथे काही हायजीन मेंटेन करायचं नसतं. बरी एका थुक्यात काटा दिसतो, काय सॉक्स घालून नांगर धरतो, थुक्यात काटा दिसायला 2-4 वेळा लावायला लागतो. आता काटा मोडला जिजांना आवडी ना, त्या जरा त्रैलोक्याच्या नात्याला माय आहे ना, तो न सांगता तुम्हाला कळू येते काय माझा पण काय देव आहे दादा. माणसांना कळलं पाहिजे. किती करतोस रे विठ्ठला. पिता महाभीष्माने वचन दिलं कृष्णाला, काही झालं देवा तू शस्त्र उचलायचं नाही. अर्जुनाच्या रथाचा पाय गेला, बाणावर बाण अर्जुनाला मारला. चुकीच्या अवस्थेचा गैरफायदा घेता देवाला सहन झालं नाही. देवाने सुदर्शन चक्र फिरवलं. भीष्मांनी विचारलं, देव आहेस ना बाबा, परमात्मा असून वचन मोडलंस. भगवान श्रीकृष्णाने वरमान करून सांगावं, अरे कृष्ण जरी असलो ना, सगळ्यात मोठं वचन आहे माझं. मी स्वतःचं वचनही मोडेल, पण डोळ्या देखत भक्तावर झालेला अन्याय कधी सहन करणार नाही. कारण भक्ताचं रक्षण करणं हे सगळ्यात मोठं वचन आहे माझं. स्वतःचं वचन मोडून जो आपल्या वचनाची पूर्तता करतो, नामा म्हणे केशवराजा केला नियम चालवी माझा. मी फक्त बोलतो रे, करतोस तोच की रे. ते जुनं भजन आहे माझ्या. लेकरांची सेवा केली सत्वा, लेकरांची सेवा केली सत्वा, कसं पांग फिरू कसं तुझ्या उपकारा जगी तोरणा, ओवाळीन जीवनाचा सावळी विठाई विठ्ठला.
हे समाधान दुसरीकडे मिळणार दृष्टीनं फिरे याची आवड लागली दुसरीकडे मन जात माझे चित्त तुझे आणि तुम्ही इमानदारीनं सांगा अशी माझ्या कचकच काय